पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत आणि सर्वच पक्षांनी आता प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतल्याचं दिसतंय। भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा प्रचार करण्यासाठी चित्रा वाघ चिंचवडमध्ये आलेल्या होत्या। यावेळेला त्यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार टोले लगावलेत। बाकीच्या पक्षातल्या महिला पदाधिकारी काय करतायत हे मला माहिती नाही असं म्हणत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आपला उमेदवार पराभूत होणार असा अंदाज आल्यानंच कदाचित सुप्रिया सुळे आपला वेळ इकडे वाया घालवत नसतील अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे। सुप्रियाताई सातत्याने भाजपवर बोलत असतात मात्र इथे त्या बोलतातही त्यांना कदाचित अंदाज आला असेल की फिरून आपला वेळ वाया जाईल, कशाला तिकडे जा, त्यापेक्षा आहे ते सांभाळा। कदाचित तिथे बिझी असतील, होऊ शकतं। कापसाबाबत राज्य आणि केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल। महाराष्ट्र नाही तर देशभरात मंदी असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तरी देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कापसाबद्दल लवकरच चांगला निर्णय घेतील असा आशावाद कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे। आज जागतिक पातळीवर जी कापसाची मंदी आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना साहजिक आहे की त्यांना याच्याबद्दल वाढीव पैसा किंवा आपण धान पाहिलं तर धानाची परिस्थिती अशीच एकदम भाव कोसळले होते, त्याला आम्ही भाव दिला आणि मध्यंतरी त्याला बोनस जाहीर केला आणि बोनस जाहीर केल्याने बोनस दिलाही शेतकऱ्यांना। अशा पद्धतीने भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही ना काही का होत नाही, पण शेतकऱ्यांचे अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय घेतील आणि कापूस पिकवणारा शेतकरी बांधव हा त्याची जी मागणी आहे त्याची रास्त मागणी आहे, त्याला मदत करायला पाहिजे। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज संध्याकाळी 5 वाजता शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृहात भेटणार होते, मात्र ही बैठक रद्द झालेली आहे। एमपीएससीच्या परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात याव्यात आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा यासाठी पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गेल्या 3 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यासोबत एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची बैठक होणार होती, मात्र आता ही बैठक रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आपली मुलं आंदोलन करतात, हे सगळी एवढी आंदोलनं, महागाई, सिलेंडरचा भाव, ही सगळी अंगणवाडी सेविका सगळ्या रस्त्यावर उतरल्यात। हे सगळं असताना ह्या राज्यातले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या दोघांनाही एक मिनिटही ह्या कुणाशी बोलायला वेळ नाही, पण त्यांना इलेक्शन कमिशन, कोर्ट, लढाई, स्वतःची खुर्ची, स्वतःची सत्ता हे वाचवण्यासाठी प्रचंड वेळ आहे। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। हिंदू समाजाच्या प्रगतीसाठी आणि संघटन वाढीसाठी समाजातल्या नागरिकांनी एकत्र येत हनुमान चालीसा पठणाला सुरुवात करावी असं आवाहन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया यांनी परभणीमध्ये केलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा हनुमान चालीसा विषय चर्चेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातल्या राजकारणात हनुमान चालीसा हा विषय अनेक घटनांमध्ये केंद्रस्थानी राहिलेला होता। त्यानंतर आज प्रवीण तोगडिया यांनी सुद्धा हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केलेलं आहे। भारत के लाखों गांवों तक और शहर के कॉलोनियों में हर सप्ताह हनुमान चालीसा चले, उनसे हिंदुओं का संगठन और संपर्क बढ़ेगा।